तुम्ही कधी विचार केलाय का की जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोठ्या आवाजात भांडत असता तेव्हा शेजारच्या खोलीत खेळणाऱ्या तुमच्या मुलाच्या मनात नक्की काय सुरू असेल? आपल्याला वाटतं की ती मुलं लहान आहेत, खेळण्यात मग्न आहेत, त्यांना काय कळतंय? पण सायकोलॉजी सांगते की मुलं तुमचं नुसतं ऐकतच नाहीत तर ती तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतात. पालकांमधील रोजची भांडणं मुलांमध्ये इमोशनल इन्स्टॅबिलिटी निर्माण करतात. याचा परिणाम केवळ त्यांच्या अभ्यासावर किंवा वागणुकीवर होत नसतो, तर त्यांच्या संपूर्ण पर्सनॅलिटीवर होतो. मुलांच्या मनात नात्यांबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपल्या आजूबाजूची सध्याची परिस्थिती बघितलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की आजकालची बरीच तरुण मुलं लग्न करायला घाबरतात किंवा लग्नाचा विषयच टाळतात. याला सायकोलॉजीच्या भाषेत आपण रिलेशनशिप एन्झायटी म्हणू शकतो. ज्या मुलांनी लहानपणी आपल्या पालकांमध्ये प्रेमाऐवजी फक्त द्वेष, ओरडणं आणि भांडणं पाहिलेली असतात, त्यांना असं वाटू लागतं की लग्नानंतर जर आयुष्य असंच तणावपूर्ण होणार असेल तर ते न केलेलंच बरं. जोडीदार निवडताना ही मुलं खूप गोंधळलेली दिसतात. नात्यांमध्ये येणारी छोटीशी समस्या सुद्धा त्यांना विचलित करत असते, कारण त्यांनी नातं कसं निभवायचं याचं सकारात्मक उदाहरण कधी पाहिलेलंच नसतं. आता असं कधी शक्य आहे का की भांडण होणारच नाहीत? तर नाही. दोन माणसं एकत्र राहतात म्हटल्यावर मतभेद होणारच, पण ते मुलांसमोर चुकीच्या पद्धतीने येऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या वागण्यात जाणीवपूर्वक काही बदल घडवून आणले पाहिजे. जसं जेव्हा राग अनावर होईल तेव्हा मुलांचा चेहरा आठवा आणि तो विषय नंतर बोलण्यासाठी पॉज करा. मुलांसमोर रिॲक्ट होण्यापेक्षा शांत राहणं जास्त महत्त्वाचं असतं. जर मुलांसमोर वाद झालाच तर आपला आवाज मर्यादित ठेवा. त्यांना हे दिसू द्या की मतभेद असून सुद्धा आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो. जर मुलांनी भांडण पाहिलं असेल तर त्यांच्याशी निसंकोचपणे संवाद साधा. त्यांना विश्वासात घेऊन सांगा की आईबाबांमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती, पण ट्रस्ट मी, आम्ही दोघे एकमेकांवर आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो. आपलं हे वागणं त्यांना सुरक्षिततेची हमी देईल. लक्षात ठेवा, तुमचं घर हे मुलांसाठी जगातील सर्वात सुंदर आणि सुरक्षित ठिकाण असायला हवं. तुम्ही त्यांना जे संस्कार देताय त्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांच्यासमोर कसं वागताय यातून त्यांचं व्यक्तिमत्व आणि पर्यायाने भविष्य घडत असतं. आपल्या वर्तनातून मुलांना प्रेमाचे आणि विश्वासाचे धडे देणे हीच खऱ्या अर्थाने उत्तम पालकत्वाची म्हणजेच पॅरेंटिंगची ओळख आहे असं मला तरी वाटतं. धन्यवाद.